पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कसे आहात मित्रांनो? तर आजचा आपला विषय आहे तंत्र अध्ययन करावयाचे तंत्र, जे बालकेंद्रित शिक्षण संहितेला वेगळा आयाम देतात. जाणा, जाणून घ्या, दुसऱ्याला जाणते बनवा असे हे कार्य वर्गात एकमेकांना सोबत करीत, परस्परांशी संवाद साधून, परस्परांबरोबर स्वतःची मते व्यक्त करून एक समस्या चर्चेला घ्यावी असे या अध्यापन तंत्रामध्ये करावे लागते. समस्या सोडवणे, एखाद्याला प्रश्नाचे उत्तर शोधणे किंवा एखादा वाचनीय मजकूर वाचन करणे आणि त्यामध्ये दडलेले काही मुद्दे, अनुमाने, माहितीची संकलने करणे आणि ते समजावून घेणे म्हणजेच रेसिप्रोकल टीचिंग असे इंग्लिशमध्ये या तंत्राला म्हटले जाते. त्यासाठी शिक्षकांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांसाठी असे काही मुद्दे मांडायचे आहेत जे वाचनीय असतील. विद्यार्थ्यांच्या निरीक्षणाखाली विद्यार्थ्यांच्या कृतीसंबंधी मुद्दे त्यांच्यासमोर ठेवायचे आहेत. त्यामध्ये चित्रे, कथा, निबंध असतील. त्यांचे निरीक्षण करणे व आपले मत बनवणे यासाठी विद्यार्थ्यांना संधी द्यायची आहे. त्यासाठी 4 स्तर पार करावे लागतील. सर्वप्रथम प्रेडिक्टिंग, क्वेश्चनिंग, क्लॅरिफाईंग आणि समरायझिंग. सारांश रूपाने विद्यार्थ्यांनी काही मुद्दे शोधून काढायचे आहेत. त्यासाठी वाचन करणे, आपल्यासमोर आलेल्या वाचनातून महत्त्वाचे मुद्दे समजावून घ्यायचे आहेत. काही नवीन माहिती समोर आल्यावर त्यावर विचार करून काही जुने मते असतील, वाचकाने ती बदलून नवीन विचारांना आत्मसात करावे. काही प्रश्न असतील तर त्यांना चालना द्यावी आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर डिस्कशन करावे. अनुकूल मतं स्वीकारून शिक्षकांना त्याबाबतीत सांगावे. यावरून तुम्ही सुरुवातीला ठरवलेली गृहीतके आणि शेवटी आलेली उत्तरे समअप करून सारांश रूपाने आज जी माहिती समोर आलेली आहे ती आजच्या जगात कितपत गरजेची आहे, कितपत सत्य आहे हे सर्वांनी मिळून ठरवायचे आहे. गृहीतके मांडली जातील, योग्यता तपासल्या जातील, प्रश्न विचारणारा प्रश्न विचारेल, सारांश करणारा सारांश करेल, क्लॅरिफिकेशन देणारे संबंधित व असंबंधित घटक आपल्यासमोर येतील. आता तुमच्यासमोर दिसत आहे तो क्वेश्चनरसाठी स्तंभ आहे. एका व्यक्तीने दुसऱ्याला प्रश्न विचारणे व एका व्यक्तीने सर्व ग्रुपला प्रश्न विचारणे. तुम्ही व्हॉट, व्हाय, हाऊ, व्हेन या प्रश्नार्थक शब्दांचा वापर करू शकता. त्यानंतर समरायझरने आपले काम करायचे आहे. ही मस्ट टेल द ग्रुप. तो वाचनीय घटक कसा वाटला आहे सारांश तयार करताना एका व्यक्तीने ग्रुपला विचारावे. प्रत्येकाला अशी संधी दिल्यावर त्याचे समअप काही वाक्यांश वापरून आपल्या नोंदवहीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने नोंदवायचे आहे. काही वाक्यांचा उपयोग करून तुम्ही असे म्हणू शकता की द मोस्ट IMP आयडियाज आर, दिस पार्ट वॉज अबाउट, द प्रॉब्लेम इज. सारांश रूपाने करू शकता. हे करत असताना तुम्ही इतरांच्या मतांशी तपासून पाहिल्यास अधिक योग्य होईल. विद्यार्थ्यांना ज्यावेळी काही प्रश्न येतील व संदिग्ध मुद्दा तयार होईल अशावेळी फॅसिलिटर म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे संदिग्ध स्पष्टीकरण पूर्णपणे देणे गरजेचे असते. यामध्ये त्या ग्रुपला काही वाक्यांचा वापर करून तशा प्रकारच्या नोंदी करायला लावणे गरजेचे असते. आता हे वाक्य पहा. द ग्रुप इज कन्फ्यूज बाय वॉट दे हॅव रीड व्हेन अ वर्ड इज रीड अँड नॉट अंडरस्टूड. काही शब्द असू शकतात, काही कथानके असू शकतात. समजा आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे. त्यासमोर आपण 2 वाक्य ठेवू शकतो. आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे. याऐवजी घेऊन एक थाळी खातो कबीर पोहे असे मत ठेवले तर अर्थ बदलतो. त्यामध्ये योग्य मत कोणते आहे ते कबीराच्या व्यक्तित्वाविषयी किंवा कबीराची कारकीर्द कशी आहे त्यासाठी योग्य वाक्यांश क्लॅरिफायरने विद्यार्थ्यांसमोर ठेवायचा आहे. प्रेडिक्टरची भूमिका कशी मांडता येईल? त्यामध्ये समजा एका विद्यार्थ्याला वाटत असेल त्यावेळी तो काय बोलेल? आय थिंक, आय वंडर इफ, आय सपोज, आय प्रेडिक्ट अशी वाक्य प्रेडिक्शनच्या वेळी वापरावी. ही प्रेडिक्शन, समरायझेशन, क्लॅरिफिकेशनची कला आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये येईल आणि रेसिप्रोकल म्हणजेच परस्परांशी संवाद साधून अध्ययन होऊ शकते. विद्यार्थी अत्यंत प्रसन्नतेने यामध्ये निश्चितच भाग घेतील आणि हा रेसिप्रोकल टीचिंग अधिक मनोरंजनात्मक, खेळकर वातावरणात पूर्ण होईल. अशा शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये समतोल दिसून येईल. विद्यार्थ्यांची पूर्णपणे इंटरॅक्ट होण्याची शक्यता वाढेल. ज्यावेळी विद्यार्थी शिक्षकांसोबत इंटरॅक्ट होतो त्यावेळी अध्ययन पद्धत पूर्णत्वास गेली असे म्हणता येईल. जे विद्यार्थी या संकल्पनेत सहभाग दाखवत नाहीत त्यांच्याकडे शिक्षकाने जास्त लक्ष देण्याची गरज भासते आणि प्रवाहासोबत त्या विशिष्ट विद्यार्थ्यांना अशा पद्धतीत रुची निर्माण होते.
त्यावेळी खऱ्या अर्थाने रेसिप्रोकल टीचिंग यशस्वी झाले असे म्हणू शकतो. जिथे एखाद्या पाठाचे वर्णन केलेले असते, एखादी गोष्ट विस्तृतपणे सांगितली जाते, असा पाठ्यांश शोधून शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर ठेवला तर अधिक उपयुक्त ठरेल. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.